नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रांच युनिट 1 न अटक केलेली आहे। या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते। त्यांचे व्हिडिओही पोलीस तपासात उघडकीस आलेत। सिन्नर तालुक्यात अशोक खरात यानं श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे आणि या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत। तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं आणि तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता। आता पोलीस तपासात आणखी काय काय माहिती समोर येते, रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय। नाशिकमधला बहुचर्चित भोंदूबाबा अर्थात अशोक खरात याचं ते कार्यालय आहे ते आपण त्या कार्यालयाच्या बाहेर आहोत। आपण जर बघितलं तर या कार्यालयामध्येच खरं तर अनेक जे पुरावे आहेत ते पोलिसांच्या हाती लागल्याचं समोर आलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर फोकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स या नावाने ही कार्यालय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नाशिकच्या कन्नड कॉर्नर परिसरामध्ये खरं तर हे कार्यालय आहे आणि एकूण जर बघितलं तर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये नाशिक क्राईम ब्रांचने खरं तर अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला अटक केलेली आहे आणि आज त्याला न्यायालयात देखील त्या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। एकूण जर बघितलं तर 58 जे काही व्हिडिओ आहेत ते पोलिसांना या ठिकाणी मिळून आलेला आहे। हा जो भोंदूबाबा आहे तो भोंदूबाबा अनेक महिलांना त्या ठिकाणी खरं तर दैवी शक्ती असल्याचा खोटा बनाव करत होता। तंत्र मंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली खरं तर त्याने विश्वास संपादन करून याच कार्यालयामध्ये त्यांना बोलवून खरं तर अत्याचार केल्याच्या घटना या घडलेल्या होत्या। आपण जर बघितलं तर समोर या ठिकाणी क्राईम ब्रांचचे युनिट देखील या ठिकाणी तळ ठोकून आहे। इतर पुरावे खरं तर पोलीस या ठिकाणी गोळा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील काळामध्ये जर बघितलं तर अनेक बडे नेते या भोंदूबाबाला भेटल्याचे फोटो आणि काही पुरावे पोलिसांना या ठिकाणी मिळून आलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक दिल्लीतील नेते देखील या भोंदूबाबाला भेटल्याची माहिती पोलिसांना त्या ठिकाणी काही तपासाच्या दरम्यान त्यांना काही माहिती मिळाली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकं पोलिसांच्या हाती काय लागतं आणि या प्रकरणामध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कडेरसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे। कॅप्टन खरात हा एक भोंदूबाबा आहे आणि तो ज्योतिषीच्या नावाखाली अनेक महिलांचं त्याने शोषण केलेलं आहे। अनेक राजकीय व्यक्तींचं त्याला पाठबळ आहे। माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले होते। काही मंत्र्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहे। काही अनेक जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचं त्याच्या ट्रस्टवरती नाव आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना भेटून याबाबत सविस्तर निवेदन देणार आहे व याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।